नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कॅन्सर कशामुळे होतो? कॅन्सर म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ. सामान्य पेशी ठराविक वेळी वाढतात आणि मरतात, पण कॅन्सरच्या पेशी थांबत नाहीत. या पेशी ट्यूमर निर्माण करतात आणि इतर अवयवांमध्ये पसरू शकतात. यामध्ये अनुवंशिक कारणे कॅन्सरला कारणीभूत ठरतात. धूम्रपान हे फुफ्फुस आणि घशाचा कॅन्सर होण्याचं कारण आहे. तंबाखू, गुटखा, पान मसाला यामुळे तोंड आणि घशाचा कॅन्सर होतो. मद्यपानामुळे यकृत, तोंड आणि अन्ननलिकेचा कॅन्सर वाढतो. तसेच जास्त तेलकट, जंक फूड, रेड मीठ कॅन्सरची जोखीम वाढवतो. प्रदूषण आणि रसायनांच्या संपर्कामुळेही कॅन्सर होऊ शकतो. जास्त प्रमाणात UV रेज, एक्स-रेज देखील कारणीभूत ठरतो. लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही कॅन्सर वाढतो. काही संसर्ग हेपॅटायटिस B, C यामुळेही निर्माण होतो. दीर्घकालीन मानसिक ताणतणावामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि जोखीम वाढते. चुकीच्या औषध उपचारामुळे किंवा हार्मोनल बदलामुळेही कॅन्सर होऊ शकतो. वय जसं वाढतं तसं कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. कॅन्सर झाल्यामुळं काय होतं तर सुरुवातीला थकवा जाणवतो, वजन घटतं, वेदना होतात. कॅन्सर शरीराच्या विशिष्ट भागात गाठ किंवा सूज निर्माण करतो. सतत रक्तस्राव होणं, जसं की तोंड, नाक, मल किंवा लघवीमधून दिसून येतो. पचनाच्या तक्रारी, उलट्या, शौचाच्या सवयीमध्ये बदल होतो. खोकला, आवाज बसणं किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. त्वचेवर काळपट किंवा विचित्र डाग दिसतात. वेदना सतत वाढत राहते आणि औषधांनीही कमी होत नाही. कॅन्सर शरीरात पसरल्यास इतर अवयव बंद पडू लागतात. उपचार न केल्यास जीवाला धोका निर्माण होतो. मानसिकदृष्ट्याही रुग्ण निराशा, भीती आणि उदासीनतेत जातो. कॅन्सर टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? तंबाखू, गुटखा, धूम्रपान याचा पूर्णपणे त्याग करा. मद्यपान टाळा. संतुलित आणि पोषणयुक्त आहार घ्या. भरपूर फळे, भाज्या, धान्य, डाळी यांचा आहारामध्ये समावेश करा. जंक फूड, पॅकबंद अन्न, कृत्रिम रंग आणि रसायनयुक्त पदार्थ टाळा. रोज नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तसेच शरीरात पुरेसं पाणी आणि द्रवपदार्थ जातील याची काळजी घ्या. पुरेशी झोप घ्या. ताणतणाव कमी करण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान करा. त्वचेचे रक्षण करण्यासाठी सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणं टाळा. सनस्क्रीनचा नक्कीच वापर करा. योग्य कपडे घालून UV रेजपासून बचाव करा. कॅन्सर टाळण्यासाठी लसीकरण नक्कीच करून घ्या. नियमित आरोग्याची तपासणी करा. कुटुंबात जर कॅन्सरचा इतिहास असेल तर डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या. संसर्गजन्य आजारापासून बचावण्यासाठी स्वच्छता ठेवा. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. प्लॅस्टिक आणि केमिकल्सचा अतिरेक टाळा. घरात किंवा कामाच्या ठिकाणी हवेशीर व्यवस्था ठेवा. प्रदूषण आणि धुरापासून दूर राहा. औषधे आणि हार्मोन्सचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ जसं की हळद, आलं, लसूण यांचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा. लहान-सहान लक्षणे दुर्लक्षित न करता त्याच्यावर तात्काळ तपासणी करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निरोगी जीवनशैली ठेवा. कॅन्सर होण्याची प्रमुख कारणे. पहिलं म्हणजे अतिशय गरम, मसालेदार आणि तेलकट अन्न पचनशक्ती कमकुवत करून शरीरात विषारी पदार्थ निर्माण करतात. तेव्हा हे टाळण्याचा प्रयत्न करा. जास्त साखर, गोड पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ पेशींना अस्वास्थ्यकर बनवतात. तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, मद्य हे सर्व शरीराच्या प्रत्येक अवयवाला हानी पोहोचवतात. अस्वच्छ पाणी व अन्न यामुळे शरीरात जंतू आणि विषारी द्रव्ये जमा होतात. रात्री उशिरापर्यंत जागरण, योग्य झोप न घेणं, मानसिक ताणतणाव आणि नकारात्मक विचार रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात. दीर्घकाळ बद्धकोष्ठता शरीरात साचलेले विषारी द्रव्य बाहेर न पडता आजार निर्माण करतात. शारीरिक हालचालींचा अभाव म्हणजेच व्यायाम न करणे, प्रदूषित हवा, धूर, रसायनांचा संपर्क, वारंवार जड, कालबाह्य तळलेले पदार्थ खाणे. कॅन्सर झाल्यामुळे काय परिणाम होतात तर शरीर कमकुवत होऊन लवकर थकवा जाणवतो. चेहऱ्यावरचं तेज कमी होतं. त्वचा पांढरी पडते. वजन वेगाने घटतं.
पचनशक्ती मंदावते, अन्न नीट पचत नाही, वेदना आणि सूज आणि शरीरामध्ये गाठ जाणवते. सतत थकवा आणि झोप येणे, रक्ताची कमतरता निर्माण होते, सतत खोकला किंवा श्वासोच्छवासाची अडचण येते, रक्तस्राव किंवा असामान्य स्राव दिसतो, मानसिक खच, नैराश्य, भीती यांचा त्रास होतो. कॅन्सर टाळण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील काही उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. हळद, दररोजच्या जेवणात हळदीचा वापर करावा. हळदीतील कर्क्युमिन पेशींची विकृती थांबवतं. आलं आणि लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि शरीर शुद्ध ठेवतं. तुळस, दररोज ताज्या तुळशीची पाने खाल्ल्याने श्वसनाचे विकार कमी होतात. गव्हांकुराचा रस शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतं. गुळवेल रोगप्रतिकारशक्ती प्रबळ करतं. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. पेशी ताजेतवाने ठेवतो. कोरफड शरीर शुद्ध करून पचन सुधारतं. धणे, जिरे, पुदिना पाने शरीरातील उष्णता कमी करून पचन सुधारतं. तूप, शुद्ध तूप मेंदू आणि शरीराला ताकद देतं. लिंबू पाणी रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करतं. जीवनशैलीमधील काळजी, जसं की रोज सकाळी चालणं, सूर्यनमस्कार, प्राणायाम करावा. रात्री उशिरा न झोपता वेळेवर झोपावं. जेवण वेळेवर, साधं आणि हलकं ठेवावं. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी फळे, भाज्या आणि धान्य खावीत. ताण कमी करण्यासाठी ध्यान, नामस्मरण नक्कीच करावं. यामुळे ताण कमी होण्यास नक्कीच मदत होते. रसायनमुक्त भाज्या आणि धान्य खावीत. लोखंडी भांड्यात स्वयंपाक करावा. ॲल्युमिनियमची भांडी टाळा. जड, तेलकट अन्न टाळून घरगुती अन्न खा. फास्ट फूड, शीतपेये, पॅकबंद पदार्थ टाळा. रोज थोडं हसा, गप्पा मारा आणि आनंदी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आनंदी जीवन सर्व रोगांना दूर ठेवतं. ऋतूनुसार आहार घ्या. उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उष्णता देणारे पदार्थ घ्या. वर्षातून एकदा पंचकर्म उपचार केल्यास शरीर शुद्ध होतं. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्रकाश उपयुक्त आहे. मन प्रसन्न ठेवणं हा सर्वोत्तम औषध उपचार आहे आणि तो कटाक्षाने करणं गरजेचं आहे. जर तुम्ही सतत तणावामध्ये राहत असाल तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन इनबॅलन्स होतात आणि शरीरामध्ये विषारी पदार्थ तयार होतात आणि ते पचनशक्तीवरती परिणाम करतात. शक्य तितके नैसर्गिक जीवनशैली ठेवण्याचा प्रयत्न करा. ताजे, उघड्यावर वाळलेले धान्य आणि डाळी खा. पिण्यासाठी उकळलेलं, गाळलेलं स्वच्छ. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही धोकादायक असे आजार दूर ठेवू शकता. त्यासाठी वरील टिप्सचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. तेव्हा नक्कीच तुम्ही या टिप्सचा तुमच्या लाईफमध्ये समावेश करा आणि जीवघेण्या आजाराला दूर ठेवा.